सध्या मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यात हुरड्याचा हंगाम अगदी जोरात सुरू आहे। गेल्या काही वर्षात या हुरड्या पार्ट्यांना ग्लॅमर आलंय। यामुळे पूर्वी दुर्लक्षित असणारा हा गावरान मेवा खाण्यासाठी शहरातील खवय्ये गावाकडे दाखल होत आहेत। चला पाहूया की स्पेशल रिपोर्ट। हुरड्याचा हंगाम आला आणि शिवार खमंग वासानं दरवळू लागली। ज्वारीसाठी प्रसिद्ध मंगळवेढ्यात हुरडा पार्ट्यांची लगबग सुरू झाली। याच कोवळ्या ज्वारीच्या हुरडा पार्ट्या करण्यासाठी लोकांच्या जिभा खंगाळल्या आणि मग रान मेव्यावर ताव मारणं सुरू झालं। हुरड्याची परंपरा हे गेले जवळजवळ एक 100 वर्षापासून चालू आहे। आपली पूर्वज सुद्धा म्हणजे इथं आता या वेळा म्हणजे वस्ती वगैरे नाही, पण पूर्वी कसं असायचं, प्रत्येक शेतामध्ये शेतकरी हा स्वतःचं कुटुंब घेऊन म्हणजे वस्ती करून राहत होता आणि पहाटेच्या वेळी उठल्यानंतर सूर्य उगवायच्या अगोदर आकटी पेटवून सगळं कुटुंब हा हुरड्याचा उपभोग घेत होते। घरचं काळं तिखट, जवस, शेंगदाण्याची चटणी, मिरचीचा ठेचा आणि गुळाचे खडे रानात आणले जातात। झाडाच्या सावलीत छोटासा खड्डा घेऊन शेकोटी पेटवली जाते आणि सुरू होते हुरड्याची भट्टी। कोवळी कणसं भाजली जातात, ती हातावर घेऊन चोळली जातात आणि तयार होतो हुरडा आणि मग सगळेच तुटून पडतात। असं बागायतदारासारखं आम्हाला ही झटायची व्यवस्था नाही, म्हणजे जातो पेरतो का लगेच जातच नाही शेताला लई करून। हुरड्याच्या वेळेलाच येतो 1 महिना। हुरड्याच्या दिवसात आम्ही पाहुणे म्हणून आमच्याकडे अशा शुभ्र ज्वारी भाकरी खाण्यासाठी पाहुणे येतात आणि तो भाकरी अशा मटणावर ही आवडतात भाकरी म्हणून खातात त्यांनी लोक। शहरातून आलेली पोरं टोरं ताटव्यांसोबत सेल्फी घेतात। आम्ही जर त्यावेळेस दुसऱ्या अदर ट्रिपला जातो पण तिथे एवढा एन्जॉय होत नाही, पण फॅमिली बरोबर भरपूर एन्जॉय होतो। आणि जे काही पिझ्झा बर्गर आहेत त्याच्या चवपेक्षा हुरड्याची चव आम्हाला आज खूप आवडली आहे आणि हे आम्ही प्रत्येक वर्षी करतो। आणि आता मी माझ्या फ्रेंड्सना पण इथे घेऊन येणार आहे, इंजिनिअरिंगच्या सगळ्या, आणि अजून एन्जॉय करणार आम्ही। मंगळवेढ्यातली बहुतांश जमीन ही कोरडवाहू, पण ज्वारीची हिरवीगार चादर पाहून याला कुणीच कोरडवाहू म्हणणार नाही। गुळभेंडी आणि मालदांडी या ज्वारीसाठी मंगळवेढा तालुका प्रसिद्ध आहे। ही मंगळवेढ्याची जी ज्वारी ह्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं GI मानांकन ह्या ज्वारीला मिळालं। ह्यामुळे हे सिद्ध झालं की ह्या भागातली ज्वारी ही नॅचरल पद्धतीनं बनते, विषमुक्त बनते आणि तिची चव असेल, तिचे गुणधर्म असतील, इथल्या मातीतले गुणधर्म असतील, इथलं पाणी असेल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून शासनानं ह्या मंगळवेढ्याच्या ज्वारीला GI डिक्लेअर केलेलं आहे। काळ्या मातीचं हे सोनं घ्यावा आधार भुईनं, दाना दाना टपोरा जोपासल त्याला आसवानं। एकदा हुरड्याची चव जिभेवर घेऊन बघाच, पुन्हा पुन्हा या। सुनील दिवाण, ABP माझा, पंढरपूर।